जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की वाईट दिवस सुरू असतील तर धैर्य ठेवा, कधीही हार मानू नका, शांत बसा, म्हणजे मार्ग आपोआपच निघतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की जीवन हे रस्त्यासारखं असतं, ते कधीही सरळ नसतं. समर्थ म्हणतात की आपलं आयुष्य, आपलं जीवन हे रस्त्यासारखंच असतं, ते कधीही सरळ नसतं. ज्यावेळेस एखादी बस हे परगावी कुठल्या तरी एखाद्या गावाला जात असते, त्यावेळेस ते बसवाले सरळ रस्त्याने जात नसतात, त्यांना बऱ्याच ठिकाणी वळण घ्यावं लागतं, बऱ्याच ठिकाणी वळावं लागतं, तेव्हा कुठं ते जाऊन गाव येतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. तसं समर्थ म्हणतात की आपलं आयुष्य ही सरळ मार्गी कधीही नसतं. तसं समर्थ म्हणतात की आपलं आयुष्य ही सरळ मार्गी कधीही नसतं आणि सरळ मार्गी आपल्या आयुष्यामध्ये सरळ चालू असताना कधी ना कधीतरी संकट येतात, कधी ना कधीतरी समस्या येतात, कधी ना कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की चांगल्या दिवसात कधीही अहंकार करू नका. समर्थ म्हणतात की चांगल्या दिवसामध्ये कधीही अहंकार करू नका आणि वाईट दिवसामध्ये कधीही धैर्य सोडू नका. चांगल्या दिवसामध्ये कधीही अहंकार करू नका आणि वाईट दिवसामध्ये कधीही धैर्य सोडू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की चांगले कर्म करत राहा आणि त्या परब्रह्मावर विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सगळं चांगलंच होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की सगळं जर आपल्या आयुष्यामध्ये मनासारखं झालं असतं तर देवाला कोणीही आठवलं नसतं. सगळं जर आयुष्यामध्ये मनासारखं झालं असतं तर देवाला, त्या परब्रह्माला, त्या ईश्वराला कोणीही आठवलंच नसतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्याच्या वळणावर थोडा वेळ थांबावं आणि त्या भगवंताचं नाव घ्यावं, थोडा वेळ थांबावं, त्या ईश्वराचं नाव घ्यावं आणि थोडा वेळ काढून त्या मंदिरामध्ये जाऊन त्या परब्रह्माची मूर्ती आपल्या डोळ्यांनी बघावं, थोडा वेळ काढून त्या मंदिरामध्ये जाऊन त्या परब्रह्माची, त्या ईश्वराची मूर्ती आपल्या डोळ्यांनी बघत राहावं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. असं केल्याने आपल्या मनाला शांती मिळते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की सगळं जरी केलं तरी घाबरू नका, आयुष्यामधलं सगळं जरी केलं तरीही घाबरू नका, आशा ठेवा, आशेचा एक किरण नेहमी चालूच ठेवा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की आपलं जीवन हे पुस्तकाप्रमाणे आहे. समर्थ म्हणतात की आपलं जीवन हे पुस्तकाप्रमाणे असतं आणि सगळ्याच पानावर सुख लिहिलेलं नसतं. समर्थ म्हणतात की सगळ्याच पानावर सुख लिहिलेलं नसतं, काही पानावर दुःख असतं तर काही पानावर सुख असतं, असं त्या पानावर लिहिलेलं असतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की परमेश्वराच्या दारात उशिरा का होईना पण न्याय होतो, पण न्याय हा नक्कीच होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्याचा एखादा दरवाजा बंद झाला म्हणून कधीही हार मानू नका, दुसरा दरवाजा आपल्या आयुष्यामध्ये उघडलेला असतो. एक दरवाजा बंद झाला की लगेच दुसरा दरवाजा उघडला असतो, पण आपण मात्र तो दरवाजा का बंद झाला याचा विचार करून आपल्या डोक्याला ताण देतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की कधीतरी आपण कोणाचं तरी चांगलं केलं तर पुढं तरी आपल्यासाठी चांगलं वाढून ठेवलेलं असतं. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्याच्या कोणत्याही वळणावर, कोणत्याही बस स्टॉपवर थांबला तरी कोणाचं तरी चांगलं करायची भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. त्यावेळेस व्यवहार पाहू नका, त्यावेळेस नफा तोटा बघू नका, जितका आपल्याकडून इतरांचं चांगलं होता येईल, इतरांचं भलं होता येईल, इतरांना सुख, शांती, समाधान आणि आनंद देता येईल याचा प्रयत्न करा. असं जर केलं तर आपल्या आयुष्यातही पुढे ते वाढून ठेवलेलं असतं. आपण एखाद्याचं भलं केलं, आपण एखाद्याचं चांगलं केलं, आपण एखाद्याचा आशीर्वाद घेतला, आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर जर आनंद दिला तर पुढेही आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान येणार आहे, पुढेही आपल्याला आनंद भेटणार आहे, आपल्यालाही शांती मिळणार आहे, आपल्यालाही आनंद मिळणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की पृथ्वी गोल ही आपल्या भोवतीच फिरते, तसं आपलं कर्म ही गोल आपल्या भोवतीच फिरत असतं. वाईट कर्म केलं तरी ते परत फिरून आपल्या पशीच येणार आहे आणि चांगलं कर्म केलं तरी परत फिरून आपल्या पशीच येणार आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की कर्म हे जपून आणि उत्तम आणि विचार करूनच करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातात नाही. समर्थ म्हणतात की जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातात नाही, पण जन्म आणि मृत्यूचा जो मधला काळ आहे तो कसा जगायचा आणि कसं सत्कर्म करायचं, कसं नामस्मरण करायचं, कसं पुण्य मिळवायची हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की आयुष्यात वाईट दिवस तर काय येतात तर आपल्याला खऱ्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये वाईट दिवस परब्रह्म ईश्वर देतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ आपल्याला एक सुंदर असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक
एक मुलगी आणि तिची आई राहत होती आणि मग ती मुलगी त्या मुलीचं मोठी झाली होती त्यावेळेस तिच्या आईनं तिचं लग्न करून दिलं. त्यावेळेस ती आई एकटीच राहू लागली. मग मुलगी सासरी गेली. त्यावेळेस ती मुलीला वाईट वाटू लागलं की आपली आई एकटीच आहे, तिची काळजी घ्यायला कोणीच नाही. त्यावेळेस ती मुलगी आपल्या आईला म्हणाली, अगं आई तू इथे एकटीच आहे, चल माझ्या बरोबर सासरी आणि तेथेच तू आनंदाने राहा. त्यावेळेस ती आई म्हणाली, नको मला सासरी तुझ्या, मी इथेच राहते, हे माझं गाव आहे, माझ्या आठवणी आहेत, आजूबाजूची लोक माझ्या ओळखीचे आहेत, त्यामुळे तू काही काळजी करू नको, तू येथून निघून जा. त्यावेळेस ती मुलगी गेली. बघा आई थकलेली होती, जवळजवळ 70 वय होतं आणि अचानक त्या गावामध्ये पूर आला. त्यावेळेस त्या मुलीच्या आईला काहीच कळेना. ती इकडे तिकडे फिरू लागली आणि असं करत करत ती मंदिरात पोहोचली. त्यावेळेस मंदिरातील पुजारी म्हणाले, अहो आजी येथील मूर्ती पूर्णपणे पुराच्या पाण्यात गेलेल्या आहेत, आता काय करायचं, मूर्त्या कशा बाजूला काढायच्या. त्यावेळेस बघा त्या आजीने सुंदर असं उत्तर पुजाऱ्यांना दिलं, अहो पुजारी काका तुम्ही मूर्त्यांचं काय घेऊन बसलात, देव मूर्तीमध्ये नाही तर आपल्या कर्मामध्ये आहे, त्या मूर्तींकडे तुम्ही लक्ष देऊ नका. हे माणसं जे सैरभैर झालेले आहेत, हे त्रासात आहेत, हे दुःखात आहेत, त्यांना वाचवण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि ती आजीने पुजारी काकांना घेऊन तिने अनेक लहान मुलांना वाचवलं, अनेक लहान मुलींना वाचवलं, अनेक माणसांना वाचवलं, वयस्कर माणसांना वाचवलं आणि सगळ्यांना तिने वाचून धर्मशाळेमध्ये सुखरूप आणून ठेवलं. आणि बघा म्हणते समर्थ, काळांतराने तो पूर ओसरला आणि पूर ओसरल्यानंतर मात्र सगळ्या गावकऱ्यांनी आजीचा जय जयकार केला, सत्कार केला, आजीचं कौतुक करू लागले, आजीच्या पाया पडू लागले आणि आजीला म्हणाले, तुम्ही देवदूत म्हणून खरंच आमच्या समोर उभं राहिला, खरंच देव मूर्तीमध्ये नाही तर आपल्या कर्मामध्ये आहे. आजी तुम्ही आज उत्तमाचे कर्म केले आणि खरंच आज तुम्ही ईश्वराप्रमाणे आमच्या मदतीला धावून आला. मग बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की देव मूर्तीमध्ये नाही तर आपल्या कर्मामध्ये आहे आणि देव आपण किती श्रवण करतो हे बघत नाही, आपल्याकडे किती पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे हे बघत नाही, तर आपले कर्म किती उत्तमाचे आहेत हे परब्रह्म ईश्वर बघत असतो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपले कर्म उत्तमाचे करा, म्हणजे आपल्याला पुढे फल ही उत्तमाचं मिळतं, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.